आणि आता पाहूयात लोकसभेची रणधुमाळी। बॅरिस्टर AR अंतुले यांचे जावई मुश्ताक अंतुले यांचा अजित पवार गटामध्ये प्रवेश, सुनील तटकरे पटेलांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश, दक्षिण रायगडमधील प्रमुख नेते अशी त्यांची ओळख। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध, यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्यासाठी प्रयत्न करणार, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न, शेतकरी सिंचन या मुद्द्यांचा समावेश। बहुजन विकास आघाडी पालघरमधून राजेश पाटलांना उमेदवारी देणार, पाटील बोईसरचे आमदार सूत्रांची माहिती, 2 दिवसात हितेंद्र ठाकूर उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार। मावळचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंकडून शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवारांची उपस्थिती, ठाकरे गटाच्या संजोग वाघेरेंसोबत लढत। नंदुरबारच्या महायुतीच्या उमेदवार हिना गावितांनी काढली रॅली, शक्ती प्रदर्शन करत केला उमेदवारी अर्ज दाखल, गावितांची महाविकास आघाडीच्या गोवाल पाडवींसोबत लढत। छत्रपती संभाजीनगरमधून महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरेंकडून उमेदवारी अर्ज दाखल, उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी खैरेंनी घेतले आईचे आशीर्वाद, अंबादास दानवे यांचीही उपस्थिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरेंकडून उमेदवारी अर्ज दाखल, 25 तारखेला मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पुन्हा अर्ज भरणार, संदीपान भुमरेंची माहिती। पंकजा मुंडे बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार, घोषणा देताना कुणाचाही अपमान करू नका, पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन। बीडमध्ये पंकजा मुंडेंना शरद पवार गटाच्या बजरंग सोनावणी यांचं आवाहन। पुण्यामधील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ गुरुवारी अर्ज दाखल करतील, अर्ज दाखल केल्यानंतर महायुतीची सभा होईल।